पवार, आपण मोबाईल मधला डाटा आणि कॉल हिस्ट्री चेक करू शकतो ना? त्यांनी काहीतरी अंदाज येईल. मॅडम लई चलाकीने ते समजा डिलीट करून टाकले. मॅडम मी येतो, मला जावं लागेल, घटनास्थळी थांबावं लागेल. हो हो ठीक आहे, या तुम्ही. जय हिंद मॅम. आता काय करणार आहोत आपण? अक्षरा आई बघ, तू ऐकण्या शांत हो. हा, धीर सोडू नकोस, खचून जाऊ नकोस. आपल्याला ना काहीतरी दुसरा मार्ग सापडेल की. हा, तू काळजी करू नकोस. मेनकाचं पितळ उघडं पडण्याचा हा एकमेव मार्ग, एकमेव रस्ता होता. नाही, आपणच चूक केली. आपण त्या माणसापर्यंत पोहोचायला खूप उशीर केला. आता काही राहिलं नाही आपल्या हातात. काय करणार आहोत? शांत हो, शांत हो अक्षरा, शांत हो. अगं आपल्या हाती ना काहीतरी नक्की लागल. पर तू शांत हो. एकदा अकबराने भर दरबारात सगळ्यांना एक प्रश्न विचारला. मला असं एक वाक्य सांगा जे दुःखात आनंद देईल आणि आनंदात दुःख. सगळे मंत्री विचारात पडले, कोणालाच उत्तर देता येईना. शेवटी कोणी उत्तर दिलं माहितीये का? हुशार बिरबलानं. काय असेल उत्तर? हेही दिवस जातील. ऐकी नाही भारी? म्हणजे एखादा माणूस जर दुःखात असेल आणि त्याला जर हे वाक्य आठवलं तर त्याच्या लक्षात येईल की अरे हो की हेही दिवस जातील. म्हणजे आपलं दुःख कायमचं नसणार आहे, ते संपणार आहे. आणि एखादा माणूस जर सुखात असेल तर त्याच्या लक्षात येईल की ओ हे दिवस जाणार आहेत बरं का. त्यामुळे गर्व करायचा नाही. मजा आहे की नाही? हुशार होता बिरबल. ताई, अगं काय आहे, किती उत्साहाने आला तो तुझ्याकडे. काय झालं, काही टेन्शन आहे का? शौर्य, अरे काय, किती वेळ झाला? अरे तुला झोपायचं नाही का? हा, चल बरं, चल झोपायला. तुला इथंच झोपायचंय? नाही हा शौर्य, अरे मी तुझ्यासाठी तिकडं ना असं मऊ अंथरून टाकलंय. आणि निर्मला आजी बी वाट पाहायला लागली रे तुझी. आपण तिकडं नाही गेलो ना तर ती आपल्याला शोधत इकडे येईल. हा, चल बरं, चल 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 चल. शौर्य, असं काय करतो? तिकडे जाऊन झोप. मी तुला ना तुझ्या आवडीची गोष्ट सांगेन, ती बिरबल अकबरची. हो का? सांगितली का गोष्ट? बर. पण शौर्य, अक्षराताई दमली का नाही? तिला जरा आराम करू दे ना. तू सकाळी येऊन भेट. हा, सकाळी येऊन भेट. चल चल चल. शौर्य, शौर्य, तुला तिकडे मेनका, अगं त्याची इच्छा नसेल तर राहू दे त्याला. आम्हाला नाही होत त्याचा त्रास. बर, ठीक आहे. आता काय, पण शौर्य तू आजकाल लईच हट्टीपणा करायला लागलायस. हा, पण उद्यापासून नाही. हा, उद्यापासून तिकडं झोपायचं. आज झोप तू इथं, झोप. आणि हो, लय मस्ती करत बसू नको, लवकर झोप.
गोष्ट सांगायला लागलेत, जेवण भरवायला लागलेत. यांनी काय बारकं पोरगं बघितलं नाही का कधी आयुष्यात? हा, माझ्या तर ना आता डोसक्याहून पाणी जायला लागलंय. काय जादूटोना केलाय, काय बुरळ घातले काय माहिती. बघा तेव्हा माझा भाचा तिच्याच पदराला चिटकून असतोय. माझ्या भावाला खाल्लं तर खाल्लं, आता माझ्या भाच्याला बी गिळायला बसले. तुम्हाला सांगते, तिच्या जवळ जरी मला शौर्य दिसला ना तरी डोसक्यात तेडी जाते माझ्या. काय करू? मेनका, तू जरा शांत हो. जीवाची तळतळ करून काय बी उपयोग होणार नाही. त्यापरीस तुला एक आयडिया सांगू का? काय? नाही म्हणजे यात थोडासा त्रास होईल शौर्याला. नग नग, शौर्याला त्रास होणार असेल ना तर ती आयडिया काय कामाची नाही. तुम्ही दुसरा पर्याय सांगा. हा, तात्पुरता त्रास झालेला चालणार आहे का काय यांचा त्रास वाढवून घ्यायचाय तुला? मेनका, उर्वशी, नक्की काय चाललंय तुझ्या मनात? अरे शौर्य, अरे हळू मार की पाणी. हा, अरे गाडी धुवायची आहे, मला आंघोळ नाही घालायची आहे. हा काय करायलायस? हा, आता कसं? शाबाश शाबाश. अक्षराला काय झालंय? काय झालं तिला?